हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात. कसे आहात सगळे? मजेत ना? मी तन्मय काळे आणि तुम्ही बघत आहात फिरता पुणेकर. आणि आज मी सुरू करतो आहे माझा हा नवीन व्लॉग. तर चला सुरू करूया. सो स्टार्टिंग विथ द व्लॉग. माझं व्लॉग न येण्याचं रिझन हेच होतं की माझे एक्झाम सुरू आहेत आत्ता. आणि आज तो दिवस आहे, आज तो क्षण आहे की शेवटचा पेपर आहे आज. आणि माझ्या अख्ख्या इंजिनिअरिंग लाईफचा शेवटचा पेपर आहे आज. बिझनेस इंटेलिजन्सचा पेपर आहे. सो आज खूप जास्त इमोशनल नर्वसनेसचा सगळं म्हणजे भरलेला दिवस असणार आहे आज. कारण ह्या पुढे सगळे एकमेकांना भेटतील ना भेटतील नो आयडिया. आत्ता 12:15 होते. माझा 2 वाजता पेपर आहे आणि आत्ता आवरतोच आहे, रेडीच होतं आहे. आता खाईल वगैरे थोडंसं आणि नंतर मग निघेल कॉलेजसाठी. सो आपण भेटूया कॉलेजमध्येच. बाय. शेवटचा पेपर आहे, शेवटचा ऑल द बेस्ट सगळ्यांना. काय बोलू का नको मी? मला खूप असं भरून आलं. शेवटचा पेपर आहे, शेवटच्या आठवणी सगळ्या ताज्या होतात. त्यामुळे आय विल मिस यू गाईज. फॅकल्टी सोबत केलेले कान पण आठव, गप्प बस. सबमिट केलेले मोबाईल पण आठव, हा. आणि आपण टाइमपास केलेला तो आय विल पण मिस आठव. एचओडी मॅम. वी विल मिस. गेम हा आमच्या क्लासचा सीआर आहे प्रसन्न बाबर. येस येस. हा विजय. यांच्या सगळ्यांच्या यांच्या समाजाने झालेला star आहे. आणि माहित नाही आता आम्ही किती वर्षानंतर भेटू की नाही. सो हा ब्लॉग सगळ्यांकडे असेल. Yes. अभ्यास कर. 36 पानं भरतं, माहित नाही काय लिहितं त्याच्यामध्ये. Giving my last paper, never thought. Let's see now. जय हिंद जय महाराष्ट्र. मन परत तो सार्थक एक नंबरचा त्याच्या इतका. ऑल द बेस्ट. थँक्यू. अजून एक ब्लॉगच काढतोय. चल कुठं कोइन्सिडन्स काही AIDS आणि कॉम. हा ना आतिश पहिल्यांदा सोबत आला आपण पेपरला. असं वय चले नशीब पाहिजे. ऑल द बेस्ट भाई, ऑल द बेस्ट. कसा होता? कसा होता रे? किती मिनिट केला? तो एंड विथ द लास्ट पेपर ऑफ माय इंजिनिअरिंग संपला. एकदम भारी गेला पेपर. कसा होता पेपर आजचा? कसं होतं ते महत्वाचं नाहीये, संपलं हे महत्वाचं आहे. फायनली इंजिनियर झालं रे आपण. द एंड शाळेला कसा होता? पास. भाई पेपर देऊन आता कटकट नाही, अभ्यास करायची काय नाही. आता आपलं डायरेक्ट रिव्ह्यू तर रिव्ह्यूला ब्लॅक बुक दिली की आपला आणि कॉलेजचा संबंध संपला. ती प्रिंट करायची. कुठे तरी हिंडायला जाऊ रे सगळं आपण. कुठे तरी प्लॅन बनवू, बाईक राईड बीट काढू सगळे. ही कुणाची गाडी आहे? काय भाई भेटू घे उद्या. उद्याच भेटतोय. तेच ना मग भेटू उद्या. चलो बाय. येस बाय बाय. सो आत्ता मी निघाले बाहेर. आत्ता वाजतायत 10:30. घरी आलो आणि निवांत जेवण वगैरे केलं. सो आता मी निघालो बाहेर. बघू आता कधी घरी येतो आणि कुठं चाललंय ते बघूया. कुठं व्हायचं चाललंय? आईस्क्रीम खायला रे. अरे पुढे आईस्क्रीम खायची आणि पाय तुडवतोस तू. चल कत्री ना.
नाही का आपण खत्री बंधूला चालू आहे का चालू नक्की चालू आहे आपण खत्री बंधूला येत होता स्पीडमध्ये समोर आता आणि एवढं नाही आणि पुढून क्रॉस केला त्यांनी आणि नंतर माझ्याकडं मागून बघत होतो मी पण थांबलो मग पुढे मी पण त्याकडे बघतोय तो रस्त्याच्या मध्ये थांबला होता पप्पी घ्यायची हा? नाही मी वाट बघत होतो काय बोलतो मी गेलो निघून मग ये लवकर थांबलो त्यासाठी आम्ही किती झालं रे तुला झाला सांग बास किती वेळ किती 10:30 भेटणार होतो आपण 11 वाजता ते एवढं काय एवढं उशीर का लागलं काय कामावरून सोडलं नाही का अरे क्रिकेट खेळलो एक्सपेरिमेंट होता भाई अरे मी त्याला तिकडून पळत येताना बघितलं थांब तिकडून पळत ये. बघ ऑर्डर केलं आपण हे काय चाललंय थांब ना काय चॉकलेट आहे ते सॉरी आईस्क्रीम कॉफी आईस्क्रीम आहे बापरे तू काय ऑर्डर केलं रे मिरची पावडर कॉफी को काय बोलते त्याला पेरू पेरू आहे कॉफी को सेम चेअर्स गाईज आईस्क्रीम बरं सेटल केला अरे 2 आईस्क्रीम घेतली सेटल 2 आईस्क्रीम दिला आणि सेटल एवढं खर्च करणार आहे आपण ऍटलीस्ट जाऊन झोपू तरी शकतो इथं हॉस्पिटल हा ऐका ना अरे करा ना मज्जा वाटते राव आता अरे तू मला सांग इथं काय झोपणार आहे तू इथं झोपतो तिथं मी तर तू आयुष्यात terrace वर कधीच- झोपायचो. हॉस्पिटल बेडवरती झोपले चांगली लागते तू असं आयुष्यात असं अनप्लॅन गोष्टी करत जा ना की बाई असं असं भेटेल. हॉस्पिटल बेड वर झोपायचं अरे मग हा तुला थोडी पेशंटच्या बेडवरती थोडी झोपायला होतोय आपण याला आधी इंट्रोड्यूस करू ब्लॉग मध्ये म्हणतो मी नको भाई इच्छाच गेली त्या माझी. दिवशी आपण असं ठरवलं होतं मुंबईला जायचं गेलो का गेलो का ते हे दोन पैकी एक चुत्यामुळं विषयाचा संकल्प कोण तयार होणार तू तर तुझा बस तुला फिट आली होती तयार नव्हते म्हणून आता आपण निघालो होतो का नव्हतो सगळं ठरलं होतं तू तुझ्या घरी सांगितलं होतं माझी आई तिथे होती हा म्हटलं तुझ्या घरी म्हणून आणि काय चाललो होतो मुंबई आता इथून नाही ते बंद झालं इथून 350 किलोमीटर का जाणार होतो आपण बोल ना आता. हा घे त्याला घे कशाला चाललो होतो कितीचा 120 रुपयाचा फालुदा खायला आपण इथून मुंबईला जाणार होतो टोल किती आहे मध्ये किती 3-4 काय 1000 टोल 4 टोल अच्छा मग किती झाले एवढा टोल किती 100 रुपये मॅक्स 400 जायची 400 यायची पर पर्सन कमी पडला असतं ना अरे, येडे. मी ते नाही म्हणते 400 जायचे 400 यायचे हा हे झाले 4 इथून तिकडं 350 किलोमीटर 350 किलोमीटर 700 आणि तिथे समज तिथल्या इथं 100 किलोमीटर 800 किलोमीटरचं पेट्रोल सीएनजी धर सीएनजी पण किती आणला किती तू आणला आहेस ना सीएनजी ला अरे मग मी ते नाही म्हणते 120 रुपयाच्या फलूसाठी एवढा खर्च करू शकत होतो आपण त्या दिवशी आता फुकट अरे आहे मग- हॉस्पिटल बेड मध्ये फुकट झोपायला जायचं असं बोलतो अरे मग काहीतरी असलं मला लाईफ मध्ये थोडीशी हॉस्पिटल हा सांग ना, बाई हीच तर मज्जा असती रे आता हीच मज्जा असती इथं आपण कधी झोपू शकतो तुझ्या घरी लोक येणे नाही घरे तुझ्या घरी आपण कधी येऊन झोपू शकतो ह्याच्या घरी कधी जाऊन झोपू शकतो ह्याच्या मला असं कधी उद्या मी म्हटलं आता मी तुझ्याकडे झोपायला येईन, तुला काय प्रॉब्लेम असणार नाही जाऊन झोपू ना तिकडे कोण ओरड नाही हॉस्पिटल अरे तुला नेऊन मी ती जागा दाखवतो भाई तुला पण वाटत भारी आहे झोपायला अरे वाटत नाही ते हॉस्पिटलमध्ये झोपायचं जाऊ दे मला हॉस्पिटल मध्ये जायचं चला चल काय भारी आहे बाई जा ना झोप आम्ही पण येतो
तू काही येण आहे का रे? नाही रे पाणी प्यायचं. पाणी आहे का सर्व विचारणं बारकी बिस्लरीची बॉटल काय करायचं हातात घेऊन दे ना. का नव्हतं मानकर आपण इथं? तुला आवडलं घर मला तर बिलकुल काल आपण किती वाजले? रात्रीचे 12:30 वाजले. 12:30. रात्रीचे 12:30 रॅन्डम हॉस्पिटल मध्ये येऊन त्याच्या बेडवरती झोपायचं. आता आवाज येईल बघ बाईकचा या. मानकर तुला पटते का आपण आता जे काही केलं? मला काय नाही, मी आता जाऊन झोपू शकतो त्यात का काय. आपण अरे का हे काय ऑब्सेशन आहे? आपण कुठे हॉस्पिटल कुठल्या हॉस्पिटलमध्ये? नाव काय हॉस्पिटल का? का मानकर आपण आलो होतो अरे चांगलं तर होतं, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काय शीड आहे, कसले पोर आहेत तुम्ही? तुम्हाला आपलं काय हे नाहीये का अंगात? मॅव तू जास्ती घाबरत आहे तर कापली ती. इकडे बघ. कसले डोळे बाई तिचे.